मुळ्याच्या शेंगा फेकून देता का? थांबा. ही एक अशी भाजी आहे की खाल्ल्यावर पोट हलकं, चव जबरदस्त आणि आरोग्यासाठी फायद्याची अशी ही भाजी आहे. नमस्कार मंडळी, मी आहे कल्पना आणि तुम्ही बघत आहात मॉम्स किचन. आज आपण करणार आहोत एक दुर्लक्षित पण खूपच चविष्ट रेसिपी, मुळ्यांच्या शेंगांची भाजी. हे मी 250 ग्राम मुळ्याचे शेंगा घेतलेले आहेत आणि ते तुम्ही चाकूनेही कापून घेऊ शकता. असे मी हे हाताने तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इथे आपण कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहोत आणि इकडे मी भाजीला लावण्यासाठी कूट तयार करण्यासाठी इथे मी कारळ घेतलेले आहेत. आणि मंडळी, तुम्ही ह्याला काय बोलता ते मला कमेंटमध्ये कळवा. काही जण काळे तीळ म्हणतात आणि खुरचणी अशी काहीतरी शब्द आहे. आम्ही ह्याला कारळ म्हणतो. हे मी छान असं चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. असं हे तुम्ही साठवून ठेवू शकता. कुठलीही भाजी बनवताना हे तुम्ही शेंगदाण्याचा कुटासारखं वापरू शकता. आणि मी हे आता मुळ्याचे शेंगा ह्या पाण्यामध्ये छान असे मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत. बघा, पाणी पूर्ण आटेल तरी चालेल, जर कमी पडलं तर अजून टाका. आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हे बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावर मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरं टाका आणि जिरं थोडंसं लाल झालं की आपण इथे टाकणार आहोत कांदा. आणि छान हे कांदा परतून झाला की आपण आता आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे. मी इथे जाडसर असं वाटून टाकलेलं आहे. आणि एकदम अगदी कमी साहित्यामध्ये जास्ती मसाले न वापरता आपण ही भाजी एकदम चविष्ट अशी बनवत आहोत. तुम्ही ते शेंगदाण्याचं कूट, मी कारळाचं टाकत आहे, किंवा ओल्या नारळाचं कूटही तुम्ही टाकू शकता. इथे हळद टाकलेली आहे आणि तिखट टाकत आहे मी 2 चमचे. तुम्ही कमी जास्त तिखट कसे खाता त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखट वापरा. आणि जे शिजवून घेतलेले आपले मुळ्याचे शेंग आहेत ते आपण आता इथे टाकलेलं आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मंडळी, ही भाजी इतकी मस्त लागते की पोळी भाकरी कशासोबतही तुम्ही हे खूपच टेस्टी अशी ही भाजी बनते. जर मंडळी खूप जाडसर अशा हे शेंगा असतील तर थोड्याशा सोलून घ्या. आणि ह्याच्याने आपल्याला डायजेशनसाठी आणि ह्याच्यात फायबर भरपूर आहे आणि थोडंफार वजन कमी करण्यासाठीही ह्याचं खूपच छान उत्तम असं हे पर्याय आहे. बघा, इथे मी आता छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि आता इथे आपण टाकलेले आहे कारळाचं पूड. तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट वापरू शकता किंवा ओल्या नारळाचा कूटही तुम्ही इथे वापरू शकता.
बघा मस्त असं गरम गरम भाकरीसोबत ही भाजी एकदम मस्तच लागते. मंडळी, तुम्ही कधी मुळ्याच्या शेंगाची भाजी केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच गावाकडच्या आरोग्यदायी रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि ही भाजी शिळी भाकरीबरोबर तर खूपच अप्रतिम लागते मंडळी. नक्की करू बघा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.